नमस्कार मित्रांनो. मागे मी एक व्हिडिओ बनवला होता केंद्र प्रमुखासंदर्भात, की याचा जी-आर आलेला आहे, याची जाहिरात लवकरच येईल. त्या अनुषंगाने काल रात्री केंद्र प्रमुख म्हणजे समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख याला हे नवीन नाव देण्यात आलेलं आहे केंद्र प्रमुखाला. याची काल रात्री जाहिरात आलेली आहे. ती जाहिरात काय काय आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचा ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक काय आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर, समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख हे ह्या पदाचं पूर्ण नाव आहे आणि पदनाम आहे. आणि त्याच्यानंतर याची पदसंख्या म्हणजे याची एकूण किती जागा येणार आहे, याच्या एकूण जागा आहेत 2410 जागांपदासाठी ही पूर्ण महाराष्ट्रात जाहिरात आलेली आहे. आता याची शैक्षणिक पात्रता BA, BCom, BSc हे लागतं. त्यानंतर शिक्षक, जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षक पात्रता किंवा प्रतिशी प्राथमिक आणि त्याची 6 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली पाहिजे. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये 6 वर्षापेक्षा त्याची जास्त सेवा झालेली पाहिजे आणि तो शिक्षक पदवीधर शिक्षक पाहिजे. आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्य आहे त्या जिल्ह्यात तुम्ही पात्र राहताल. म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच आहेत तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच फॉर्म भरता येईल. तर तुम्ही म्हणले आम्हाला अहिल्यानगरचा फॉर्म भरायचा, तर अहिल्यानगरचा फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही ज्या जिल्ह्यात जिल्हा परिषदमध्ये काम करताय त्याच जिल्ह्याचा तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. दुसऱ्या जिल्ह्याचा फॉर्म भरता येणार नाही. त्यासाठी लागणारे कागदपत्र पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, त्यानंतर डावा अंगठा, त्यानंतर प्रतिज्ञापत्र, हे सर्व त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक आहे 25/10/2025 आणि त्याची शेवटची तारीख आहे 10/11/2025 आणि याची ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे 1/12/2025 ते 5/12/2025 या वेळेत परीक्षा होणार आहे. आणि ज्या शिक्षकांना हा फॉर्म भरायचा असेल त्यांनी पदोन्नतीसाठी म्हणजे केंद्र प्रमुखासाठी ही फॉर्म ज्यांना भरायचा असेल त्यांनी 25/10/2025 ते 10/11/2025 पर्यंत हा फॉर्म ऑनलाईन भरून टाका. सर्व जे शिक्षकांची चांगली सेवा झालेली आहे, 6 वर्षाच्या वर ज्यांची सेवा झालेली आहे त्या शिक्षकांसाठी, जिल्हा परिषदमधील ज्या शिक्षकांसाठी खूप मोठी संधी मिळून आलेली आहे केंद्र प्रमुख बनण्याची. धन्यवाद.